हां, बरं कशा का. आहात ताई? मस्त, मस्त ताई. हं. हां, ताई मी ना दुबईवरून बोलते हां. आणि बरोबर मागच्या वर्षी मी तुम्हाला शेअर केला होता अनुभव. अच्छा. माझा मुलगा अमेरिकेला असतो मी सांगितलं ना? हो, 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 हो. हां आणि त्याचा व्हिसासाठी सांगितलेलं ताई, की त्याचा व्हिसा मिळाला. बरोबर, बरोबर. केजरी दादांनी सेवा दिली होती आणि ते तर मग ताई एकदा तुम्हाला माहिती आहे तो व्हिसा झाला का मग तुम्ही मॅट्रिमोनियलमध्ये आम्ही मुलाचं नाव टाकलं. कारण मग एकदा व्हिसात आला H-1B की मग तुम्हाला स्थळं यायला सुरुवात होतात. अगदी बरोबर ना ताई? बरोबर आहे, कारण अगदी आपल्याला बरोबर आहे. हां. आणि हं. कसं आहे ताई, मग तिकडचीच मुलगी आपल्याला बघावी लागतात ना, ज्या तिकडे अगदी मास्टर बरोबर आहे. करतायत हो, आणि हो, हो. हां. आणि कसं असतं ताई, हं. ज्यावेळी आपण म्हणजे मुलगी शोधतो, तर आपल्याला प्रत्येक आईला, मे बी प्रत्येक आईला असंच वाटतं, आपल्या आपल्या समाजाची, आपल्या तालुक्यातली असावी ना. कारण मग कसं असतं ताई अगदी बरोबर. कारण कसं असतं ताई, कारण आपले संस्कार कारण प्रत्येकाचे वेगवेगळे कुलाचार असतात ना ताई आणि अगदी. ताई आज आम्ही गेली गेली 40 वर्ष आम्ही गल्फमध्ये आहोत. बापरे! पण हो, पण ताई आम्ही सगळे म्हणजे माझ्या सासूबाई, आईच्या घरात आपलं धार्मिक वातावरण असतं, बरोबर ना? म्हणजे आपले कुलाचार. बरोबर. आपल्या एक घरी कुलाचार टाक असतात. असतात. हां, आपल्या घरी टाक असतात. त्यामुळे आपले दर महिन्याला ताई पौर्णिमेला आपण आम्ही खंडोबाचं तळी भरतो. हं. नवरात्रीचे उपास असतात. मग नवरात्रीचे वाचन म्हणजे वर्षभराचे वाह! जे काही एवढं कुळाचार करता असतात ताई ते तुम्ही तिकडे? हां, ताई करतोय. म्हणजे कसं आहे ताई, हं. कसं ताई लहानपणापासून आपल्याला ते संस्कारच आहेत ना आपल्याला. बरोबर, आपला तो बरं. जो आपला 70-80 चा काळ आहे, आपण त्याच काळातले आहोत ना ताई. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. हां. खरंय. आणि ताई त्यामुळं आपण ते करतो तर आपली खूप इच्छा असते ताई, की आपल्या येणाऱ्या सुनांनी मला माहिती आहे ताई, मुली आता खूप शिकतात, मास्टर होतात, त्यामुळे त्यांना एवढा वेळ नाही. पण मी काय म्हणते, अगदी तुम्ही खूप कुलाचार नका करू. पण हां. थोड्यापैकी निदान आपले कुलदैवताचं ताई, कुलदेव मस्ट आहे कुलदेवतेचं आपल्या, तरी बरोबर? करा. बरोबर आहे. हो. येस. आणि अगदी. मेन म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदैवत ह्यांचं ॲक्चुअली जे काही असेल, अगदी काही खूप असं तुम्ही उपासच नवरात्रीचे धरले पाहिजे असं काही नाही. अगदी अगदी बरोबर. एखादी देवी सूक्त किंवा कुलाचार आपले तळी भरणं किंवा हां, जे वर्षाचे जे काही छोटं असतात सोपं तेवढं काय आपलं असेल तेवढं तरी करा काहीतरी. हां. येस, येस, येस. कारण हं. आताच्या मुली पण ताई खूप शिकतात. त्यांना प्रेशर पण असतं जॉबचं. आपण समजू शकतो. अगदी अगदी आपण हो ताई, सगळीच खरंय. अपेक्षा करू, आपल्याला मुलगी पण अमेरिकेचीच पाहिजे, ती पण मास्टरच पाहिजे, ती पण आपल्याच तालुक्यातली पाहिजे. नाहीतर मग परत नातेवाईक बोलायला असतात, "अरे, ते काय ऑलरेडी ही लोकं ऑलरेडी 40 वर्ष गल्फला होती, मुलं तिकडेच मोठी झाली आणि मग तिथून मुलगा अमेरिकेला गेला. आता तो काही तिकडच्याच ठिकाणात. ते थोडी आपल्या आपल्या ह्याच्यातलं करणार." असं असतं ना हां, ताई हां. नातेवाईकांचं. अगदी बरोबर आहे. खरंय. आणि नेहमी ताई ते तसं मला नेहमी ऐकायला मिळायचं. म्हणजे ज्यावेळी मुलगा म्हणजे झालं त्याचं डिग्री झाली, मास्टर झालं त्यामुळे नेहमी, "अरे तो काय तो तिकडचा आहे, तू काय टेन्शन घेऊ नको." पण तसं नसतं ताई. ते मी समोरच्याला दाखवायला फक्त आपलं दाखवतो आपण, पण मनात एक कुठेतरी असतंच. इंटरनल अगदी. मनामध्ये ते असतं, की नाही खरंय. मला माझ्या मुलांना जर आपण एवढे छान संस्कार दिले आणि ताई दोन्ही मुलं गुणी आहेत, माझी मुलगा आणि मुलगी, की ते इकडे राहून सुद्धा स्वामींचं करतात, देवाचं म्हणजे ते आपण करतो ते बापरे! ते बघतात आणि ते करतात पण. ते हां, महत्वाचं आहे हां, ताई. हां, हां. हे महत्वाचं आहे. हां. खरंय. हां, हे महत्वाचं आहे ताई. त्यामुळं मग अगदी. मुलं दोन्ही घेतात. त्यामुळे खूप असं वाटतं, की अरे वाह! एवढं चांगलं आहे, तर मग का नाही आपल्याच सगळं कुलाचार आपलं सगळं आणि मुलांनी केलं तर सून पण ऑटोमॅटिक आपल्या ह्याच्यातलं तर तिलाही सगळं माहिती आहे. कारण सिमिलर असतं ताई. अगदी तर बरोबर आहे. आमचं हां. तालुक्यात आपण तालुक्यातलेच असतो ना, हां, आपले माहिती सगळे. असतं हे सगळं. माहिती असतं आपली कुलाचार वगैरे. तर बरोबर. योगायोगाने मग असं झालं, की मग त्याचं नाव टाकलं. पण ठीक आहे, तालुक्याच्या बाहेरची सुद्धा बऱ्यापैकी मुली यायच्यात. पण ठीक आहे, आम्ही आपलं ते पण बघायचं. पण आता सगळीकडे तुम्हाला माहिती आहे, पत्रिका, पहिली पत्रिकाच विचारतात. हो, बरोबर ना? हो, हो, पत्रिका हो. जुळते. आणि मग बरं. ताई असं व्हायचं, की पत्रिका जुळत असली, तर मग बाकीचं ते जमायचं नाही. कारण बाकीचं मग सगळंच बघणार ते. कारण काही यू-एस-एला म्हणजे ते एकाच स्टेटमध्ये नसतात ना कामाला. ते सगळे वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतात. मग ते परत बरोबर. जमेल की नाही, ते पण असतं. मग तसंही हो. नाहीये की तुम्ही हे नोकरी सोडा आणि त्या दुसऱ्या मुलीच्या स्टेटला जा किंवा मुलीला नोकरी सोडायला सांगा आणि ती मुलाच्या स्टेटला या, असं पण नसतं. कारण हो, हो. जॉबचं तर तुम्हाला माहिती आहे दिवसेंदिवस काय स्थिती आहे सगळीकडेच. खरंय, खरंय, खरंय. हां, त्यामुळं हे सगळं जुळवाजुळवीला खूप ताई टेन्शन असायचं. नाही असं असतंच गं. ना शेवटी ताई हे सगळं. प्रत्येक कारण आईला ताई असतं. आपल्याला
हो, प्रत्येकाला आणि ताई कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाईज करायला पाहिजे. असं नाही की अगदी तुम्हाला सगळं त्यामुळे आम्ही कॉम्प्रोमाईज ठेवलं होतं. पण हां. मनात फार इच्छा असायची ताई. मी स्वामींना कुलदेवीला, माझ्या देवाला, सगळ्या देवांना स्वामी सांगितलं, "स्वामी हं. मी एवढंच फक्त मागेन. मला रंग, रूप वगैरे काही नकोय. फक्त ना आपली कुलाचार करणारी आई सूनबाई तेवढी मिळू द्या. आपली गं! कुलाचार करणारी सूनबाई तेवढी आई मिळू द्या, गं! की जे तिने म्हणजे जे आपल्या कुलदेवीचं करेल आणि स्वामी भले तुम्ही तिला मी सांगेल, "बाळा एक जप कर. फक्त श्री स्वामी समर्थ म्हण, फोटोला नमस्कार कर तरी चालेल. एवढं फक्त आपले कुलाचार पाळले ना तरी चालेल. माझा बाकी आमचं काहीही तिला त्रास राहणार नाही. बाकी आपण ताई असं आपण तर सासू-सासरे नाहीच आहोत कारण ती लोकं का आपल्याजवळ नाही. पण नाही बरोबर. फक्त आपला कुलाचार म्हणजे आपली पुढची पिढी असते चांगली घडेल ताई. संस्कारी घडते अगदी. हां, खरं. आपली पुढची पिढी म्हणजे संस्कारी ते घडेल ताई. संस्कार बिंबवले जातात इनडायरेक्टली. येस ताई, येस ताई, येस हं. ताई. खरंच आहे आणि त्याच्यामुळे मग ते नेहमी माझ्या हे मनात असायचं. पण ना ताई म्हणे मग आपली तर सेवा चालूच होती जी दादांची ती रेग्युलर सेवा आहे. हं. घोरष्टक म्हणणं किंवा दररोजचे आपले आणि श्री सुक्तम किंवा श्री दुर्गा सप्तशती दर मंगळवारी देवीचं मग स्वामींचे आपले हां. पोथी आपली जी स्वामी हो, समर्थांची हो, ते हो. जे रेग्युलर उपासना आहे ती मी करायची. पण कोइन्सिडन्सली असं झालं ताई, हं. की त्याचा मित्राची आई असंच आम्ही जस्ट फोनवर बोलत ती नॉर्थ इंडियन आहे ताई आणि अच्छा. मग ती तिच्या मुलाचं आहे ना ताई असंच म्हणजे तेच तिचं पण तेच होतं. ती पंजाबी आहे. तर ते लोकं त्यांच्याच ह्याच्यातलं बघतात ना. तर तिलाही हां. ते बरेच वर्ष मिळत नव्हतं मुलगी अशी की तिचाही मुलगा आहे. तो पण तिकडे. पण तो माझ्या मुलापेक्षा बऱ्यापैकी मोठा आहे. हां, असं. हां. तर ती खूप असं हे असायची आणि तिचा मुलगाही ताई असाच आहे. खूप त्या त्या ताई आहेत ना, ताई त्या हां. सुद्धा खूप देवाचं करतात आणि विशेष म्हणजे ताई त्या स्वामी समर्थांचं पण करतात. अरे वाह! हे तर हां, ताई आश्चर्य मला आहे. आश्चर्य वाटलं. त्यांच्या बिल्डिंगच्या खाली स्वामी समर्थांचं मठ आहे, गॅलरीत आणि त्या पण कल्याणलाच राहतात ताई. तर काय त्या मला म्हणता? बोललेल्या, की "मेरे बिल्डिंग से नीचे ही स्वामी समर्थ का मठ दिख रहा है अरे और मैं वाह! जभी भी आरती उनकी चालू होती है ना, तो मैं घर में गैलरी में जाके हाथ से ताली बजाती हूँ। फिर कभी मुझे टाइम मिलता है ना, तो मैं मठ में भी जाती हूँ." अय्या! किती छान हो. असं. हो, ताई मला इतकं नवल वाटलं आणि कोइन्सिडेंटली त्या त्या ज्यावेळी माझा मुलगा फ्लाइटने प्रवास करत होता, तो यूएसएला ज्यावेळी इंडियाला येत होता आणि ते पण नेमकी त्याच्या फ्लाइटच्या त्याची सीट होती. मग ते म्हणले, "तू कुठे चालला?" तर तो म्हणे, "मुंबईला." "मुंबईला कुठे?" "कल्याणला." "अरे!" म्हणे, "आम्ही पण कल्याणलाच आहे." हां, हां, असं. हां. हां, तर ताई मग तिने असंच बोलता बोलली, की "तू काय करतो?" तर म्हणे, "झालं माझं मास्टर झालं, असं झालं." म्हणे, हां. मला H-1B पण व्हिसा मिळाला. आता माझं लग्नाचं" मग त्या आंटीने विचारलं अंकलने, "मग काय आई-वडील लग्नाचं बघतायत की नाही? का चाललंय का लग्नाला?" हां. "नाही अजून काही नाही." "नाही, नाही, नाही असं करू नको. आता तू 30 रनिंग आहे ना, आता चालू कर. आई-वडील जे बघतायत ना, तसंच कर हां. अच्छा. आई-वडील जे शोधून देतील ना, हं. त्यांच्याबरोबर कर." तर तो हसायला लागला. तो म्हटला, "हां, मी तसंही माझ्या आई-वडिलांनाच सांगितले, की तुम्ही जे कराल ना पसंत, हां, हां. त्याच्याशीच मी लग्न करेन." तो बोलला, आणि "हां, ते बरोबर आहे." पण तो म्हटला, "फक्त जरा तिकडचंच मास्टर केली." कारण कसं मग आम्हाला तिकड हां, ते तर बरोबर आहे म्हणे. मग तिने ताई सांगितलं, की हं. "माझा मुलगा पण असाच होता. आमच्यावर सांगितलंय, पण थोडंसं काय आमच्या ह्याच्यातलं जरा मिळणं कठीण असतं ना ताई हां, प्रत्येकाला." हां, हां, हां. बरोबर. हां, मग ती बोलली, मग ते बोलली, की आंटी मग ती बोलली, "तू काम कर ना, तुझी मम्मीला माझा फोन नंबर दे." म्हणे, "मग बोलते मी तुझ्या मम्मीशी. मला खूप तुझा आवडलाय स्वभाव." म्हणजे असं होतं ना ताई, कारण ती या जर्नी किती खूप मोठी सुंदर. असते ना ताई. मलाच हो. आनंद होतोय एवढा. येस ताई, येस ताई. ताई अजून तर खूप छान आहे पुढे. म्हणजे हां, हां. बघा स्वामींनी कसं ते म्हणजे हे केलं ताई आणि मग त्या आंटीने मला फोन केला आणि मग मी म्हटलं, "अरे आपका बेटा बहुत अच्छा है." असं तसं आहे. हां. पण म्हणे, "तू ना लग्नाचं चालू कर. ही मुलं अशीच म्हणतात, आधी नाही, नाही म्हणतात आणि मग खूप उशीर होतो." मैं हं. बोली, "हाँ आंटी सही बात है. मैं कर रही हूँ आंटी. देखो मैं स्वामी का कभी" बोलते, "अरे श्री स्वामी समर्थ महाराज का करती हो आप?" तो मैं बोली, "हाँ, हम लोग तो महाराष्ट्रीयन है ना." तो बोली, "दुबई में है क्या मंदिर?" मैं बोली दुबई में मंदिर ऐसा नहीं है दीदी, हां. पर हम लोग ऐसा करते हैं ऐसे सब हां. लोग आके मिलके ऐसे ऐसे करते हैं। तो हां, बोली हां. अच्छा मैं तो मेरे घर के नीचे ही है तर ती बोली अरे वाह! तो बोली हो मेरे नीचे है, मैं जाती हूँ। तो मैं बोली दीदी फिर आप बुक पढ़ती हो तो क्या? बोली हाँ मैं पढ़ती हूँ मुझे बापरे! मराठी इतना पढ़ना नहीं आता है। ती हां, हां. बोलली हां. हिंदी आता है।
तो मी बोलली, "अच्छा, अच्छा, ठीक आहे." मग असं करता-करता आहे ना ताई आम्ही नेहमी बोलायचं फोनवर कधी-कधी. मग ज्यावेळी माझ्या मुलाचं सगळं हे नाव नोंदवलं वगैरे मग काही बरेच दिवस चालेल. मग त्या अशा मध्ये-मध्ये फोन करायच्या आणि नेमकी परत एकदा त्यांनी असाच फोन केला हां, हां. की असं-असं म्हणून करता का? तर मी म्हटलं, "हाँ, चल रहा है दीदी, पर कुछ ऐसा नहीं मिल रहा है. कोई लड़की का वही इश्यू होता है, सब ये इश्यू, वो इश्यू, ऐसा इश्यू." हां, ती हां, बोली हां. कोई बात नहीं बेटा, एक काम कर. तो मैं बोली क्या आंटी? तो हां. बोली तू ना म्हणे हे आहेत ना ताई सुंदरकांड. हां, 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 हां. हां, ताई. ती मला म्हटली की सुंदरकांड तू वाच म्हणे आणि हां, तू सुंदरकांड ना शनिवारी वाच आणि त्या सुंदरकांड ज्यावेळी वाचशील ना, हां. तर ते दोहे पण ताई कारण ती अवधी आहे ना, अवधी हां, हां. लँग्वेजमध्ये आहे ना ते हां, 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 सुंदरकांड. हां, हां, हां. बरोबर बरोबर. ना? मग हां. तिने ना मला एक सांगितलं, "तू आहे ना एक संपुष्ट लावायचं ताई." माहिती ते संपुट माहिती आहे लावतात ते? संपूट लावतात. हो, हो. हां, तर त्याच्यात तिने ते संपुट दिलेलं. तर तिने काय सांगितलं हं. की "मंगल भवन अमंगलहारी द्रबहु सुदरत अजिर बिहारी." हे अच्छा. आहे बघा. हो, हो. माहिती आहे. हो. म्हणजे आपलं मंगल भवन, मंगल कार्य म्हणजे लग्नाचं कार्य ना. हां, हां, हां. लग्न कार्याला मंगल कार्य म्हणतात ना, म्हणजे मंगल कोणतंही कार्य, शुभ शुभ कार्य कार्याला. असं. म्हणजे बरोबर. हां. हां, म्हणजे आपल्या ह्यामध्ये आपल्याला शुभ म्हणजे आपलं लग्न ना, मुलाची अगदी सून आपल्या बरोबर. घरात येणं, बरोबर? बरोबर, म्हणजे बरोबर. आपला नवीन नवीन वंश चालू होणं चालू पुढचा होणार. असं. अगदी. हां, हां. हां. तर तिने ते तिच्या मुलासाठी केलं होतं ताई. मग ती बोलली, "माझ्या 38 म्हणजे मी एवढं करत होती, पण मग नंतर मला हे मिळाल्यानंतर मी चालू केलं." आणि मग वर्षाच्या आत त्यांना त्यांच्याच इकडचं अमेरिकेचंच त्यांचं त्या मुलाचं व्यवस्थित छान झालं. तर तिने मग मला सांगितलं, की "तू ना ये करना करके." तो बोलली, अय्या! "ठीक आहे, मैं करूंगी." हां, 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 तर हां. ताई मग दर शनिवारी मी ते चालू केलं वाचायला हां, हां. आणि मग ते संपुट लावलं. तर ताई बरोबर 6 महिन्यातच हं. आमच्याच नात्यातलं माझ्याच म्हणजे माझ्या मामीच्या आईचं आणि हं. त्यांची त्या मामीच्या आईची कोणीतरी मैत्रीण होती. हां, असं हां. गावचे असतात ना एक ते हो, हो, मैत्रीण. त्या अशा हो. बोलतात. हां. "अरे, माझ्या नातीचं लग्न करायचंय, पण ती अमेरिकेला आहे. हं, हं. त्यामुळं थोडं आम्ही बघतोय स्थळं." हां, हां. आणि मग त्या मामीची आई पण बोलली, "अगं," म्हणे, "माझ्याही नंदेची भाची, तिचाही मुलगा अमेरिकेला आहे," म्हणे, "त्यांचंही बघतात." तर बघ मग असं करून ताई हां. ते सगळं झालं व्यवस्थित आणि ताई लग्न ठरलं. वाह! किती छान वाटतंय ताई. आणि आणि ताई म्हणजे खरंच म्हणजे खरंच पहिलं गोष्ट म्हणजे तुम्हाला कारण सगळं ही आपण सगळ्यांची जर्नी जी बघतो ना, हो. ती खरंच अगदी म्हणतात ना स्टार्ट स्वामींपासून होते आणि एंडही स्वामीपर्यंतच अगदी होतो तो. कसं अगदी बोललात. खरंच, खरंच. खरंच ताई. शब्द कमी बापरे! पडतात आपले, शब्द कमी अगदी पडतात. बरोबर ताई. अगदी शब्द कमी पडतात आणि खरंच. ताई मला खरंच म्हणजे आम्ही एवढं कॉम्प्रोमाईज केलं, की ठीक आहे चला आता आपण हट्ट नाही धरायचा ताई. कारण हां, हे हां. शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत. बरोबर, बरोबर बरोबर. ताई? शेवटी अगदी म्हणतात ना जोड्या स्वर्गातनं येतात, पण ताई ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. नशीब आपल्याला अगदी. सगळंच मिळणार नाही ताई. म्हणून मग हां. आम्ही ठरवलं होतं, की आपल्याला जर नाही मिळालं तर ठीक आहे. तर ठीक आहे ताई आपल्याला दुसरं आता आपण तिलाही सांगू, "बाळा तू स्वामींचं कर" किंवा "ठीक आहे तुला कोणतं जे जमेल देवाचं तुला आवडतं हां, पण कर स्वामींचं काहीतरी कर. गजाननचं" हां, जसं कर. फक्त हां. आपले तेवढे ना आपले जे कुलाचार तेवढं मात्र कंटिन्युएशन कर. बरोबर आहे ना अगदी ताई? बरोबर, अगदी कारण बरोबर. कुलाचार आहे ना ताई खूप महत्वाचे आहे. सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतील, आपले कुलाचार व्यवस्थित केले तर ताई. अगदी कारण बरोबर. स्वामी सुद्धा बघा, पहिलं तेच सांगतात. पहिलं दुर्गा सप्तशती तुम्ही वाचा हां. आणि नेहमी ताई तो आपण ज्यावेळी बघतो ना जे नाशिकचे हं, दादा हं. हो, हो, हो. हां, ते सुद्धा नेहमी बघा कुलाचाराला पहिलं सांगतात. तुमचे खंडोबा, तुमचे बरोबर. कुलदैवत पहिलं ह्यांचा मान द्या. अगदी, अगदी सगळं खरं. आणि स्वामींच्या मार्गात पहिलं तेच आहे ताई. पहिलं कुलाचार. पहिले कुलाचार. कुलाचार अगदी पुढचं बरोबर. हो, हो. भेटतं. खूप हां, सुंदर हो मग ताई. त्यामुळे किती ताई तो छान अनुभव. रिझल्ट अगदी हां, राइट. आणि आता ताई तुम्ही अनुभव मला शेअर केला ना, अजून पुढचे छान-छान अनुभव शेअर कराल बघा तुम्ही. हो, नक्की, नक्की ताई. खूप खरंच. आहेतच ताई. हां. त्याच्यानंतर तर खरंच म्हणजे मुलीचाही माझ्या दुबईला असते त्यामुळे तिलाही छान बऱ्यापैकी आता सध्या आहे जॉब पण ताई हे बघा
कुठेही जा, लगेच काही तुम्हाला चांगला जॉब मिळणार नाही. थोडा तुम्हाला नाही, थोडेसे स्ट्रगल पेशन्स करायलाच लागतं. ठेवावेच हो, लागतात. हो. पेशन्स ठेवतात. हो. पण ती पण कधी-कधी हे असते, "आई अजून होत नाही चांगला जॉब." म्हटलं, "अरे इथे 2-2, 3-3, 5-5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो ताई. आत्ताशी तर बरोबर म्हटलं आहे. तू डिग्री होऊन तू इंटर्नशिप करते फक्त. अजून तर तुला भेटेल." बरोबर. म्हणजे फक्त मुलांना आहे ना ताई आपण थोडंसं समजावून सांगितलं सगळ्यांना, तर समजावून मग ते बरोबर सांगायचं, त्यांना समजतं. पॉझिटिव्ह करायचं, हो. त्यांना आधार द्यायचा. येस, 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 येस. हं. हो ताई, हो ताई. कारण हल्लीचं जग फार वेगळं आहे हो. आणि मुलं डिस्टर्ब होत असतात बाहेरच्या जगात येस ताई. आणि आपण तर हो. आधार दिलाच पाहिजे त्यांना. येस ताई. आणि खूप आहे ताई कारण ना कोणी असो प्रेशर खूप आहे ताई. आपण नुसतं खूप म्हणतो प्रेशर आहे. खरंय. एवढं शिकली आहेत मुलं, पण मुलं शिकण्यात पण प्रेशर आहे ताई आणि जॉबमध्ये पण तेवढंच प्रेशर आहे अगदी, ताई. अगदी खरंय ताई. पण तुम्हाला मी सांगू ताई, किती काही असो, हं. भले आपल्याला ते थोडं ह्याच्यात मिळेल, पण टिकून राहील आपलं. पण त्याला फक्त तुमच्या स्वामींची आणि आपल्या अध्यात्मकाची जोड नक्की पाहिजे ताई. अध्यात्माची जोड पाहिजे. अगदी बरोबर. नक्की हे पाहिजे. लाखात एक बोललात तुम्ही. हां, ताई. आणि थोड्या ताई फार का सांगू मला प्रमाणात असे ना, म्हणजे पण करा. येस ताई, येस ताई. आणि ना ताई अजून एक गोष्ट ठीक आहे हं. आपण मुलांसाठी करतो कारण आपण बघतो ताई रात्रंदिवस ते लॅपटॉपवर असतात. प्रोजेक्ट बनव त्यांना हे सगळं द्यावे लागतं. काही ना काही कामामध्ये सारखं प्रेझेंटेशन हे ते खूप व्यस्त असतात. अगदी. त्यातलंही ते टाईम काढून त्यांना म्हणत असते मी, की तुम्ही करा. काय बरोबर, हनुमान बरोबर. चालीसा वाचा, कुलदेवीचा जप करा, स्वामींचे एक माळ श्रीराम सोपं-सोपं का माझी मुलगी असेना, पण एक करा राम काहीतरी. श्रीराम लिहिते. हां, काही पण करा. बरोबर. श्रीराम लिहिते. जसं आज ताई मी अमेरिकेच्या ताईचं ते ऐकलं, की ते राधा, राधा हां, बोलतात आता सध्या. ते अगदी हां. खरं आहे ताई. मला पण राधा, राधा कारण ते प्रेमानंद महाराज ताई इतकं सुंदर सांगतात ते प्रवचन. मी सुद्धा ऐकते. आम्ही इकडे ना हो ना? किंवा की राम, राम म्हणा, राधा म्हणा, राम म्हणा. तर ताई मी हां. पण असंच स्वामी म्हटले, "स्वामी माझ्या तोंडातनं हल्ली राम, 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 राम येतं." आणि ताई मी पण आता वहीवर राम, रामच लिहिते. श्रीराम, श्रीराम. तर हं. तुम्हाला काही वाटणार नाही ना, राग नाही. सेम ताई आजचा जो तो त्यांचा ऐकला ना मी जो हां. आजचा त्यांचा व्हिडिओ, मला स्वतःला ते माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, की उत्तर अरे वाह! म्हणजे मिळालं. माझ्यासारखे भरपूर कन्फ्यूज असतात, की अरे स्वामींना हां. राग तर नाही येणार, स्वामींना असं तर बिलकुल नाही ना नाही. होणार असं म्हणजे खरंय. आपली स्वामी नाही. माऊली एवढी दयाळू आहे ना, की ते म्हणतात येस, तुम्ही येस, काही येस. का असेना करा, ते माझ्यापर्यंतच येणार आहे. येस, येस. कारण ब्रह्मांड नायक आहे ना ताई ते. हां, कसं बोललात. समुद्र आहे तो, सागर आहे. ह्या येस. सगळ्या नद्या तिथेच जाऊन भेटणार आहेत. येस ताई, येस ताई. हं. त्याच्यामुळे इतका सुंदर म्हणजे हे झालं ताई, म्हणजे एकदम म्हणजे मला मी जस्ट आपलं फक्त अशी वरी सांगायची स्वामींना आणि कुलदेवीला माझ्या, की हं, फक्त एवढं करणारी सून येऊ दे, की जे कळलं आणि खरंच मग ताई आणि विशेष म्हणजे ताई तिच्या हं. पहिला आपण पॅरेंट्सशी बोलतो ना ताई. बरोबर. मग हो, हो. तिच्या आईच एवढी संस्कारिक आहे, की आईच्या बोलण्यातच कळलं, की त्याच सगळा कुलाचार पाळतात. त्यामुळे त्या म्हटल्या, "ताई मुलींना मिळत नाही." पण त्या म्हणतात, "मी जेवढं माझ्या मुलीला सांगते करायला ते सगळं करते." आणि तिला सांगून ठेवले, "बघ सेम आपलेच कुलाचार आता तुला हे पुढे माझ्यासारखेच करावे लागणार. कारण तू आता आपल्या सेम तालुक्यात आणि बाजूबाजूच्याच गावात गेलेली आहेस म्हणे." तर हां, ती म्हटली, ते पण किती "हो, खुश आई मी असतील. करेन." येस, येस. खूप खुश आहे ताई. कारण ते बोलले, "ताई आम्हाला ते बोलले, की नवल वाटलं 40 वर्ष तुम्ही एवढे तिकडे राहून सुद्धा तुम्ही एवढं सगळं कुलाचार करतात, हे करतात." तर म्हटलं, "नाही," म्हटलं, "ते करतात म्हणून ताई आपण इथपर्यंत आहोत." हां, कसं बोललात. अगदी बरोबर आहे. हां, खूप ताई. सुंदर आणि अनुभव ताई ताई मग मी तुमचा. त्यांना तुमच्याही स्वामींची पण त्यांना हे सांगितलं, तर ज्यावेळी आमचं झालं आता वर्ष झालं आमचं बोलणं वगैरे असतं ना, तर त्या पण हं. आता स्वामींची पोथी आणली आहे, जे हे आणले, तर मग त्या पण आता हल्ली वाचन किंवा वाह, श्री वाह, वाह! स्वामी समर्थ थोडंसं हे करतात. बघून आले त्या दिवशी. खूप आनंद झाला त्यांना देऊळ स्वामींचा बंद 2 ना आता बघितल्यावर. सेकंड. हो. आणि हं. आता पूर्वी मला नेहमी गणपतीचं किंवा कसलेच गुड मॉर्निंगचे स्टेटस आता आवर्जून ते मला स्वामींचे स्टेटस टाकतात. अरे नेहमी वाह! स्वामींचं म्हणजे किती खुश आहात हां. तुम्ही. स्वामी हो असेच ताई. खुश ठेवतील तुम्हाला. थँक यू, थँक यू. का होतं ताई आपल्या आपल्या वेवलाईचं मिळालं ना, तर मग इतका आनंद होतो ताई. आणि खरंच, खरंच. दुसरी एक गोष्ट ताई, जर हं. आई बदलते, ठीक आहे, मुलगी त्यांची मुलगी काय म्हणजे माझी होणारी सून काय किंवा माझी मुलगी काय ताई. हां, हां. ज्यावेळी त्यांना आई त्यांची करते ना, मग ती आई मुलीला सांगते, की "बाळा असं-असं आहे, तू कर. म्हणजे थोडं कर, अगदी अगदी. जास्त नाही." आणि म्हणजे आईचं ते ऐकतात खूप मुलं. छान असतं ताई. येस, आईचं ऐकतात आणि मेन म्हणजे ना
आईच ऐकतात मुली. असं तर कारण मग माझ्यावरून ऐकतात मी म्हणजे बघते ना. कसं बालपणापासून ते संस्कार असतात. मग आईने येस, सांगितलं ना, की तो एकदम इम्पॅक्ट होतो त्यांच्या ह्याच्यावर. येस. आता बरोबर, मी बरोबर आता ताई. माझ्या मुलीला आता एवढे वर्ष झाले लग्नाला. पण तिला काही सांगितलं ना, लगेच हो म्हणते, "आई तू बोलली ना, मी नक्की करेन आई हे. तू चांगलंच सो स्वीट, सांगणार सो मला." स्वीट. असं. हां. सो स्वीट. आणि तुमची ताई सेम ताई मुलगी मी बघितलं ना, ओह माय गॉड ब्युटिफुल. आणि म्हणजे म्हणतात ना ब्रेन अँड ब्युटी आहे ती. नुसतीच ब्युटिफुल नाही, ब्रेन हो. ब्युटिफुल आहे. म्हणजे एवढी टॅलेंटेड आहे, मल्टी फार टॅलेंटेड आहे. कारण टॅलेंटेड आहे. मी जेव्हाही तुम्ही स्टेटस टाकतात ना, त्यावेळी मी बघते ती प्रेझेंटेशन मला वाटतं कुठेतरी हो. प्रेझेंटेशन चाललं होतं तिचं कंबाईन. ते नाही पण मी सगळं बघितलं होतं. हो, ती फार गोडच आहे, एकदम गोड. आणि आता गोड, गोड, गोड. स्वामींच्या कृपेने मला तशी सून पण मिळाली बाबा. येस, येस. ऑफकोर्स, ऑफकोर्स, ऑफकोर्स ताई. हं. ऑफकोर्स. नक्कीच. म्हणून म्हटलं ना ताई नक्की ज्या ताई सगळं सांगतात ना, ज्यावेळी आपण ऐकतो एक-एक व्हिडिओ ताई सकाळी आलं का पहिलं माझा ते व्हिडिओ चालू आहे, मग काम करताय का? तर मी सगळ्यांना हेच करेल, करा ताई सगळं व्यवस्थित छान होईल उलट. काही नाही. अगदी. हळू होईल, थोडं हळू-हळू होईल, पण हां, नक्की छान होईल घाई नाही सगळं. करायची. कुठल्याही घाई नाही गोष्टीला करायची. एक वेळ असते. ती येते येस. आपल्यापर्यंत. बरोबर मिळतं आपल्याला ते. येस, 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 खूप येस. छान ताई. ताई, खूप छान वाटलं. थँक यू ताई. थँक यू हां, ताई. मी हो शेअर ताई. करते हां. श्री स्वामी हो, समर्थ हो. ताई. तुम्ही स्वामी समर्थ ताई. हो, थँक यू. हां.